नमस्कार गाईज, तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आज आपण पंकजच्या शेतात आलोय. बघू शकता पंकजचं जेवण चाललंय, ते पण रॉयल पद्धतीने एकदम कैरी अन्नाचं भाजी पोळी जेवण काय म्हणतो हा आंबा दाखव ना आपला कस काय नातकुळा भगवा भगवा प्युअर आहे प्युअर. या खायला मग. इथं मिस्त्र्यांचं काम चालू आहे. आजी इथं आपण आता थोड्या वेळात पंकजची कार्यक्रम आहे. बाप गाईज, तुम्हाला एक किस्सा सांगतो आता आमच्या गावातला. आमच्या गावातला एक किस्सा सांगतो. रात्री 2-2:30 वाजता एक पोरग म्हणजे गावातलं जे बुद्ध समाजाचं आहे, तर तो हळदीला गेला होता. तर हळदीला गेल्याच्या नंतर त्यानं त्याच्या आजीला तिथं सोडलं. ती थोडा ड्रिंक वगैरे केली त्यांनी. ड्रिंक वगैरे केल्याच्या नंतर तो म्हणजे त्याने तिथं थांबायला पाहिजे नव्हतं, पण तो थांबला नाही. 12-1 वाजता तिथून निघला आणि आमच्या पाचोडपाशी त्याच्या मागं थोडं एक गाव आहे. काय गाव ते? दादेगाव लिमगाव. तिथं एका पुलाला जाऊन धडकला तो. जरा ड्रिंक केली तिने, त्याच्यामुळं काय वाचला नाही तो. काही दारूच्या फुल नशेत संपला विषय त्याचा. आता थोड्या मौत आहे तिची. तर काय अशी गाड्या सांभाळून आणायला पाहिजे. पहिली गोष्ट आमच्या त्या निर्मळ पोट त्या लिमगावच्या बेनेला सांगा लागेल. तो 5 मिनिटात पाचोडपासून आडगाव गाठीतो. म्हणजे तुला काय इथं काय काय करायचं तुला काही पुरी पळवून न्यायची गावातलंच आहे ना आपलं. मग काम गावात आपलं त्याच्यापर्यंत पोहोचून टाकाय व्हिडिओ डायरेक्ट. या तुम्ही वाचवा काही तेवढा तेवढं एक जीव वाचवा. ते लय घासन काहीच घासन म्हणजे तिचं साल्टच निघन. परत आम्हालाच जा नाही परत आम्हालाच जा नाही. मग काही त्याला आपण बोलू एखाद दिवस. पार्टी करायची आपल्याला पण एक दिवस करायची पार्टी आपल्याला. म्हणता दुवार काढून चालू आता काल पण पाहिलं तो गाईज, आम्हाला एक दिवस आपल्या मित्र कंपनी सोबत पार्टी करायची, मस्त मोज करायची. एक दिवस करू नियोजन, मस्तपैकी पार्टी गिर्टी करू. आता तुम्ही बघू शकता हा आंबेडकर मस्त किती भारी आल लागलेलं आहे याला. सिटीतल्या लोकायला काही भेटत नाही असं. हे फक्त गावाकडेच करू शकते, बाकी काही नाही. सिटीतले लोक नसतात जा ड्युटीला या घरी, जा ड्युटीला या घरी. देसी बालक गामा के. तर गाईज, तुम्हाला आता आम्ही आंबे गिंब खातो आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. तोपर्यंत अन्नाचं स्वॅग मध्ये जेवण बघून घ्या. का अन्न मस्त आहे ना. आता काय आणायचं काय? ओके ओके. जेवण चांगलं झालं ना. कसं काय हा मग भैया अरे खरं कैरी जेवण नाही करीत ती. अन्नाची डायरेक्ट कैरीला अर्धी भाकर वाढलेली. टॉपचा विषय बरं का. चला तर भेटू मग तुम्हाला थोड्या वेळाने. तर गाईज पाय पंकज काय करू राहिला? पंकज मार राहिला पाणी. आता पहा कसं काय पाणी मार राहिला. तर गाईज अशा प्रकारे आता दुपार 12 वाजलेले आहे. आम्हाला शेतात जायचं प्लॅनिंग आहे. जेवण वगैरे केलं पंकजने. आम्हाला शेतात जायचंय. बघ पंकजने नारळी काढ ना. 3रा पारा काढू. हा, हे बघू शकता नवीन नारळाची झाडं लावली मस्त. आता शिक्षी लागलेली. तर चला गाईज, तुम्हाला शेतात गेल्यावर भेटतो. आता काही एवढं हे नाही, ऊन एवढं हे काही नाही. बघू तुम्हाला शेतात गेल्यावर भेटतो. नमस्कार गाईज, आपण पंकज सोबत आलोय शेतात. बघा पंकज मस्त बी असे बाजी खाली बसलेलं आहे. पंकज बिचारा
गोविंदा ये ठक 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 गिप 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 उडे का इकडे पाय ना काही गप्पा आणा लागला तर गिप गिप मग गप गप तुम्ही ऊसच पाहून घ्या. लिंबाला मोहळ नाही करे एखाद नाही राव काही लिंबाला मोहळ नाही तर पंकजला मध्येच खाऊ घातला असता. तर काय आता इथं आलं आहे मी शेतात आम्हाला दिसलेली तिकडे त्या तिथं पपई बघू शकता. आम्हाला ती पपई खायची आहे पण कसं काय खावं काही कळना. तरी तर आता आपण अशा प्रकारे आले ते बसले पुरीला बोलत ते बघू शकता. पुरीच्या जादाच नाद आहे त्याला पुरीच्या नादात भांगलेला आहे ते पूर्ण. चला आशिक आहे आशिक. तर विषय असा आहे आपल्याला पपई खायची तर आपण पपई काढू आणि मग भेटू तुम्हाला. तर काय अशा प्रकारे आपण पपई तोडलेली बघू शकता. पपई तोडली हा ती थोडी कच्ची पण आता बघू कस काय काय पपईला आवडली तर काही नाही तर राहिलं. त्याला काय केळं दिली तरी आवडते ना त्याला. आम्ही आणलेली आता पपई गिना मग श्रुतीला म्हणलं ही पपई खायला. अशी ताजी ताजी पपई बघू शकता आता आम्ही पपई वगैरे आणली. पपई कापली बघू शकता कस काय खतरनाक कापलेली. पंकजला खूप खाण्याची इच्छा हो राहिली. पपई खायची आहे आणि चाकून कापलेली पपई अशी अशी कापली गोविंदा. कसं काय आपल्याला दिसतोय तर असलेला चाकू तर सुंदर झालाय. पण पपई एक नंबर कापलेली आहे. विषय खोल अशी तुम्हाला दाखवतो मी फोन एकदा. पंकजचा ट्राय मारून त्या पंकज बिया काढ ना. बिया पण तोंडाने काढ राहिला. गोडे गोविंदा गोडे खरंच गोडे. तर चालेल काय पपई गिपई या तुम्ही पण खायला आम्ही पण खातो आता. चाल गाईज पपई वगैरे खाण्यात आली आपली. आभाळ आले आणि वातावरण झालंय काय वातावरण झालंय काय. आभाळ आले झाली बाजरी बघू शकता तुम्ही. बघा आभाळ कट्टे रखे. पंकज तर काय अशा प्रकारे आता आपण इथं शेतात थांबलेलं आपल्याला थांबून 1-1.5 घंटा झालेला आहे. बघू घरी तर जायचं आहे पण अजून थांबू थोड्या वेळ मग जाऊ. काम तर काही नाही शेतात पण टाइमपास. ऐसी प्रीत लालिया रब्बा जैसी प्रीत कोई ना तेरी जान. तो जमाना जालिम कधी रोईना सारे रंग वेखले तर कोई डर नहीं. तर चला तर काय तुम्हाला घरी भेटू. तर मित्रांनो आपण पवन शेतात आले आता. पवन त्यो तिथं पवन शेतात आले आपण. गाई ढोर आहे इथं. कोंबडा सोन्या सोन सोन्या चल चल इकडे. बघायच कस काय येतो आवाजावर. पण मार बरं पण मार्या ते बघायच कस काय येऊ राहिला कोंबडा. नावावर कोंबडा येऊ राहिला.
याच्यावर कोंबड्याचा अंदाज लावू शकता तुम्ही किती हुशार आहे हो कोंबडा. सोन्या नाव आहे याचं, तुम्ही कोंबडा पण पाहू शकता कस काय. नाथखुळा कोंबडा आहे, नाथखुळा. ही कोंबड्याची बायको आहे, ही तिची पिल्ली आहे सगळे. यो कोंबडा आहे नाथखुळा. सोन्या नाव आहे याचं. सोन्या सोन. ते बघा गाईच कसं बघतो सोन्या म्हणलं सोन. ते पहा कलाकार कोंबडा आहे, कलाकार. पवनला लय अभ्यास द्यायलाय त्याला, तर कुठं ट्रेन झालाय का. आलती आणाली काय. यो पा जाटू का नाम शाटू. झोपीवर राहिली म्हणतो. गाय बिचारी खाऊ राहिली घास. पवन ना घास टाकला. आपला ह्यो पटावर पळणारा बैल ह्यो आपला. गुरु नाव आहे या बैलाचं. गोर आहे सध्या ते गाई, पण पहा कस काय असं पळत. त्याचे लहानपणीचे व्हिडिओ पाठवून मी तुम्हाला. गुरु नाव आहे त्याचं. तुपाने डोळे गिळे पहा कस काय. या असं वातावरण पवन शेताकडे, इकडे डोंगर, ते इकडं बंद पडलेलं ते हे काय नाव आहे का काही सांगता येणार नाही. पोल्ट्री फार्म आहे, पोल्ट्री फार्म बंद पडलेलं दिसतंय का. काहीच आपण आता आले मोळ ना, तो मोळ दिसतं का नाही. पुढे मग तर खायचं म्हणलं काय मासे तर कोणती 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 कोणती. असे जंगला जंगल आले आणि ऍडव्हेंचर चालू आमचं ऍडव्हेंचर. मोळ होतं तिथं म्हणतोय पवन. मोळ बारीक गाडी मोळ होईल कोपरा डेंगे बारीक आगे मोळ दिखता मेरे को. वो देखो हाँ वो है, वो मामला है. वो देखो मोड़. वो देखो वो. अरे इधर हम जंगल में कुछ भी चलती है. इधर की बात बोल रहा तुम. सिर्फ हमको देखने तो इधर आगे मोड़ नहीं, इधर किधर. हाँ गांडा तो सिर्फ इधर का मोड़ देखने तो हमको. कांदा खाल्ला पंकज ना, काय मत खाल्ला था. बाप 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 बाप. पवन डबे गिबे कॅन भरली काय. गाय आम्हाला काही मत गीत काही भेटला नाही. तुम्ही बघू शकता आमची हालत. पाय काय झाले. हे तर पुरा सुकला. नाचा गाय नाचा. आता आम्हाला मोबाईल तर नाही भेटले. APS त्याची पहिली पायरी असती. बघू आता नंतर एखाद दिवस होय. काय वाटतं पवन तुला. एक दिवस अजून लेट पण थेट कार्यक्रम मोबाईल आगे 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 पाव याचे पंकजची चिठ्ठी तर आगे मोबाईल चिठ्ठी हे एवढा झाला पाहिजे गोल्या. गाईज आपण पवनच्या शेतातून आलो. पवनच्या शेतातून आल्याच्या नंतर मग पंकजच्या तिथं आलो. आता बघू शकता तुम्ही पंकजच्या तिथं आले. आपण पंकजचं बांधकाम तुम्ही बघू शकता कसं काय झालंय. आता मस्तपैकी इथपर्यंत आले. हे आंबे त्याची. तर चालेल गाईज आजचा ब्लॉग इथे एंड करू. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलला सपोर्ट करा. चला गाईज तर भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.